एका शाळेतली मुलं शाळेतच असलेल्या पाण्याच्या टाकीवर पाणी पित होती. पाणी पिताना काही विद्यार्थ्यांना पाण्याला कसला तरी विचित्र वास येत असल्याचं लक्षात आलं. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा शिक्षकांनी लगेचच विद्यार्थ्यांना टाकीतलं पाणी न पिण्याच्या सूचना दिल्या, पण तोपर्यंत थोडा उशीर झाला होता. काही विद्यार्थ्यांनी आधीच या टाकीतले पाणी प्यायलं होतं. त्यामुळं ही मुलं आजारी पडायला लागली. गेल्या 2 आठवड्यापासून हे पाणी प्यायलेल्या विद्यार्थ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं होतं. 2 आठवड्यात जवळपास 12 विद्यार्थी शाळेतल्या पाण्याच्या टाकीतून पाणी पिऊन आजारी पडले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही घटना पालकांना घाबरवणारी आणि त्यांच्या मनात राग निर्माण करणारी होती, कारण शाळेतल्या पाण्याच्या टाकीत विष टाकण्यात आलं होतं. यामुळे शाळेतल्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. संतप्त पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा 3 तरुणांनी या मुलांच्या जीवाशी खेळ केल्याचं समोर आलं. शाळेतल्याच एका विद्यार्थ्याला हाताशी धरून हा सगळा प्रकार करण्यात आला होता. पण या घटनेमागचं जे कारण समोर आलं ते धक्कादायक होतं. कर्नाटकातल्या शाळेत नेमकं काय घडलं आणि त्यामागचं कारण नेमकं काय होतं, जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कर्नाटकातला बेळगाव जिल्हा. बेळगावच्या सवदत्ती तालुक्यात हुलीकट्टी नावाचं एक गाव आहे. या गावात एक सरकारी प्राथमिक शाळा आहे. 1ली ते 5वी पर्यंतच्या या शाळेत जवळपास 41 विद्यार्थी आहेत. या शाळेत 14 जुलैला एक घटना घडली. शाळेचे विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर पाणी प्यायला गेले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना पाण्याचा वास येत होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लगेचच शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार खरी असून पाण्याला खरंच वास येत असल्याचं समजलं. तेव्हा विद्यार्थ्यांना या पाण्याच्या टाकीतलं पाणी पिऊ नका अशा सूचना शाळेकडून देण्यात आल्या. पण तोपर्यंत जे विद्यार्थी टाकीतलं पाणी प्यायले होते त्या विद्यार्थ्यांना मळमळणं, चक्कर येणं असा त्रास सुरू झाला. या विद्यार्थ्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गेल्या 2 आठवड्यात एकूण 12 मुलांना हा त्रास झाल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात येते. आता सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही गोष्ट मुलांच्या जीवावर बेतल्यानं यामागे नक्की कोण आहे याचा शोध सुरू झाला. या घटनेची गंभीरता बघता शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान गोरेनायक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी सवदत्ती पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. सगळ्यात आधी पोलिसांनी शाळेतील पाण्याची टाकी आणि तिच्या आसपासचा परिसर तपासला. तेव्हा पोलिसांना या पाण्याच्या टाकीजवळ एक सॉफ्ट ड्रिंकची बाटली आढळली. या बाटलीत उरलेल्या लिक्विडची तपासणी करण्यात आली तेव्हा त्या बाटलीत पेस्टिसाइड असल्याचं उघड झालं. टाकीतल्या पाण्याची ही तपासणी करण्यात आली. त्यानंतर बाटलीत असलेल्या पेस्टिसाइडचा कंटेंट आणि टाकीतल्या पाण्यातल्या कंटेंट सारखाच असल्याचं फॉरेन्सिक तपासात समोर आलं. या घटनेबाबत बेळगावचे SP डॉक्टर भीमाशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिक पुरावे आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं या घटनेचा तपास करण्यात आला. विद्यार्थ्यांशी बोलल्यावर पोलिसांना लक्षात आलं की सकाळी 9:15 वाजता ज्या विद्यार्थ्यांना पाणी प्यायलं होतं त्या विद्यार्थ्याला काही त्रास झाला नव्हता. त्यावरून शाळेच्या वेळेत बाहेरून कोणी आत आलं नसल्यामुळे शाळेत असलेल्याच कोणीतरी पाण्याच्या टाकीत सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीतून पेस्टिसाइड टाकल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती सॉफ्ट ड्रिंकची बाटली दाखवली. तेव्हा एका 5वीच्या विद्यार्थ्याने पुढे या बाटलीतलं लिक्विड त्यानंच टाकीत ओतल्याचं पोलिसांना सांगितलं. आता इतक्या लहान मुलाने हे असं का केलं असा प्रश्न साहजिकच पोलिसांना पडला. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला विश्वासात घेत काही प्रश्न विचारले. तेव्हा विद्यार्थ्यानं कृष्णा मदार नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं. कृष्णाने या विद्यार्थ्याला चॉकलेट्स आणि इतर काही खाण्याच्या वस्तू आणि 500 रुपये दिले आणि त्याला या बाटलीत असलेलं पेस्टिसाइड पाण्याच्या टाकीत ओतून बाटली परत कृष्णाकडेच आणून द्यायला सांगितलं. पण पाण्यात त्या बाटलीतलं पेस्टिसाइड टाकल्यानंतर तो विद्यार्थी घाबरला आणि त्यानं ती बाटली टाकी शेजारीच फेकून दिली. पोलिसांसाठी हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा क्लू होता, कारण यातूनच या सगळ्या प्रकरणाचा आणि त्यामागच्या धक्कादायक कटाचा उलगडा झाला. कृष्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. तेव्हा कृष्णानं सागर पाटील हा या सगळ्या मागचा सूत्रधार असल्याचं सांगितलं. जर मी सागरचं काम केलं नाही तर त्याच्या इंटरकास्ट रिलेशनशिप बद्दल तो सगळ्यांना सांगेल अशी धमकी सागरनं मला दिली होती. त्यामुळेच मी या कटात सहभागी झाल्याचं कृष्णानं पोलिसांना सांगितलं. कृष्णा आणि त्याचा साथीदार नगन गौडा पाटील या दोघांनी 8 जुलैला मुनवल्लीमधल्या एका दुकानातून पेस्टिसाइड खरेदी केले. त्यानंतर 14 जुलैला सागर एक सॉफ्ट ड्रिंकची बाटली घेऊन आला. त्यात त्याने पेस्टिसाइड टाकले. शाळेतल्याच एका विद्यार्थ्याला पकडून त्याला चॉकलेटचं आमिष दाखवून सागरनं ही बाटली शाळेच्या पाण्याच्या टाकीत ओतायला सांगितल्याचं तपासात समोर आलं. आता हा सगळा प्रकार जेव्हा उघडकीस आल्यावर पोलिसांनी कृष्णा मदार, सागर पाटील आणि नगन गौडा या तिघांनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर पाटीलचा या भागात एक ढाबा आहे. त्याची स्वतःची शेतीही आहे. कृष्णानं सागरकडे आधी ड्रायव्हर म्हणून काम केलंय, तर नगनगौडा हा सागरचाच नातेवाईक आहे. एका प्राथमिक शाळेतल्या जवळपास 41 लहान मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर असा विषप्रयोग करण्यामागचं कारण नेमकं काय असू शकतं, असा प्रश्न या तिघांना अटक केल्यावर निर्माण झाला. पण त्यांच्या चौकशीत यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलं. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा मास्टरमाइंड असणारा सागर पाटील हा श्रीराम सेनेचा एक कार्यकर्ता आणि तालुक्याध्यक्ष आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुलेमान गोरेनायक हे मुस्लिम समाजातील असल्यामुळे त्यांची शाळेतून बदली व्हावी असं सागर पाटीलला वाटत होतं. पण त्यांना मुख्याध्यापक पदावरून हटवायचं कसं, यासाठी सागरनं एक प्लॅन केला. शाळेत काहीतरी भयंकर घटना घडली तर साहजिकच त्याचा आरोप मुख्याध्यापक गोरेनायक यांच्यावर होईल. असा काही प्रकार घडला तर पालकांचा राग आणि दबाव यामुळे सुलेमान गोरेनायक यांची बदली केली जाईल असा विचार सागरने केला. त्यासाठीच सागरने या लहान मुलांचा जीव धोक्यात घातल्याचं तपासात समोर आलं. गेल्या 13 वर्षांपासून सुलेमान गोरेनायक या शाळेत रुजू आहेत, पण ते मुस्लिम समाजातले असल्यामुळे त्यांच्यावर आळ यावा आणि त्यांची बदली व्हावी या मानसिकतेतूनच सागरने केलेला हा प्रकार गंभीर मानला जातोय. आता या प्रकरणाची दखल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुद्धा घेतली. 3 ऑगस्टला याबाबत एक्सवर पोस्ट करत त्यांनी घटनेची माहिती दिली. शिवाय धार्मिक कट्टरतावाद आणि सांप्रदायिक द्वेषामुळे घृणास्पद घटना घडू शकतात. ही घटना ज्यामुळे निष्पाप मुलांचं मोठं हत्याकांड झालं असतं, हा त्याचा पुरावा आहे असं म्हणत सिद्धरामय्यांनी या घटनेचा निषेध केलाय. तसंच अशा प्रकारचा सांप्रदायिक द्वेष वाढवण्याच्या घटनांचं समर्थन करणाऱ्या काही भाजपच्या नेत्यांवर सिद्धरामय्या यांनी टीकाही केली. तसंच ज्या शाळेत हा प्रकार घडला तिथल्या पालकांनाही हे कारण ऐकून हादरा बसलाय. शाळेसारख्या ठिकाणीच अशा घटना घडत असतील तर विद्यार्थ्यांच्या आणि निष्पाप लोकांच्या जीवाला धार्मिक द्वेषामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.